नमस्कार. चला, मला खूप जास्त क्वेश्चन येतात की मॅडम आमच्या ना रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहे, आम्हाला ना मॅनिफेस्ट करण्यासाठी प्रॉब्लेम होतो, मानसिकरित्या आम्ही ना खूप जास्त स्ट्रगल करतो, म्हणजे ना पॉझिटिव्ह राहता येत नाही, किंवा मग शारीरिक त्रास पण खूप जास्त लोकांना असतात, समजत नाही काय करायचं. मॅक्सिमम लोकांना मी सांगत असते की तुम्ही ना होपोनोपोनो प्रेयर करा. तर लोकांना प्रश्न पडतो की काय आहे आणि का हे एवढं इफेक्टिव्ह आहे. लोकांना फरक पण खूप जास्त पडतो. जेवढ्यांना मी सांगितलं आहे त्यांच्या मनी ब्लॉकेज असतील, किंवा हेल्थ रिलेटेड इश्यू असतील, किंवा संबंधांमध्ये पण प्रॉब्लेम असतात ना, त्याच्यामध्ये पण आम्ही नेहमी लोकांना सजेस्ट करत असतो की तुम्ही होपोनोपोनो प्रेयर करा. तर आज आपण बघणार आहोत की ही प्रेयर काय आहे आणि का एवढी इफेक्टिव्ह आहे, आणि कसं ह्याची सुरुवात झाली, आणि काय ह्याचा सायंटिफिक बॅकग्राऊंड आपण बघायचा प्रयत्न करणार आहोत. कारण रिझन असल्याशिवाय ना तुम्ही फॉलो नाही करणार, ठीक आहे. त्यामुळे आपण ह्याचं थोडं सायंटिफिक बॅकग्राऊंड बघायचा प्रयत्न करणार आहोत. ह्याचं साधारण सुरुवात ना 30 वर्षापूर्वी झालेली हवाईमध्ये असं एक ट्रेडिशन आहे पहिल्यापासून, म्हणजे पूर्वीपासून, की जर दोन लोकांमध्ये भांडणं होत असतील किंवा काय प्रॉब्लेम असेल तर मग त्यांना ना एकत्र बसवायचं, एकमेकांना सॉरी बोलायला लावायचं, भले चूक कुणाची असू द्या, ठीक आहे. तसं आपण पण लहानपणी नाही का, दोन मुलं जर भांडतायत तर आपण दोघांना, पहिला तरी असं असायचं आमच्या वेळेला तरी, की दोघांनी एकमेकांना सॉरी बोला, आहे ना, मिठी मारा आणि गोष्ट संपवा. ते कोण चुकीचं कोण बरोबर ह्या गोष्टी काही मॅटर करत नाही, ठीक आहे. की तो जो नेगेटिव्हिटीचा मुवमेंट आहे तेवढा पुरता असतो आणि त्याला काढून टाका तुम्ही मनातून, ठीक आहे, अशा टाईपचं. तर तसंच काही कल्चर हवाईमध्ये पण होतं. तर तिथे त्यावेळेला असं सांगितलं जातं, जसं डॉक्युमेंटमध्ये आहे, की 30 वर्षापूर्वी ना एक जेल होती, असायलम होतं, तिथे हॉस्पिटल होतं, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये ना सगळे सायको पेशंट ठेवलेले होते. ते इतके जास्त ॲग्रेसिव्ह होते तिकडच्या त्या वॉर्डमध्ये डॉक्टर टिकत नव्हते, म्हणजे सिस्टर टिकत नव्हती, आणि सगळे असे ना रेप करणारे आणि खून करणारे आणि खूप विकृत मानसिकतेचे लोक होते, ज्यांनी खूप चुकीचं काम केलेलं होतं, खूप जास्त वाईट. ओके, अशा लोकांना तिथे भरती केलेलं होतं. मानसिक आजार होते त्यांना हे करण्यासाठी, म्हणजे उपचारासाठी. पण त्यांचा बिहेवियर असा होता ना की तिथे कोणी डॉक्टर आणि नर्स कोणीही टिकतच नव्हते. इतकी नेगेटिव्हिटी होती त्या वॉर्डमध्ये. पण असं म्हणतात की ना, पेंट केला ना तर पेंट सुद्धा निघून जायचा, अशा टाईपचं होतं. बिकॉज वॉल्स पण ऐकतात ना आपलं, पण कंटिन्यू एकमेकांना मारतायत, घाण बोलतायत, वाईट बोलतायत, शिव्या देतात, अशा टाईपचे होते, कारण ते विकृत होते. तर अशा सगळ्यांना एकत्र करून एका वॉर्डमध्ये ठेवलेलं, तिथे कोणीही टिकत नव्हतं. तिथे बदली झाली डॉक्टर स्टेनले ह्युनिलची, ठीक आहे. तर ह्यांचं असं म्हटलं जातं की पहिलं त्यांनी खूप ऐकलेलं, कारण हे खूप प्रसिद्ध झालेलं की अरे बापरे, इथे ना कोणी टिकत नाहीये, लोक अशी आहे तिकडची, म्हणजे जे पेशंट आहेत ते एवढे ॲग्रेसिव्ह आहेत आणि इतके व्हायलंट आहेत. तर त्यांनी काय केलं, त्यांना हे जे कल्चरचं जे होतं त्यांचं ते खूप डोक्यात होतं त्यांच्या, आणि त्यांना ते कळत होतं की एनर्जी असते, व्हायब्रेशन असतात. ओके, ते पण सायकोलॉजिस्ट होते, त्यांना माहिती आहे की आपण पण एक एनर्जी किंवा ऊर्जेनी बनलेलो आहे. त्यांनी असं त्यांच्या डोक्यात आलं की जर मला हे काम दिलं गेलेलं आहे, ह्यांना ट्रीट करायचं किंवा ह्यांचा उपचार करायचा, कुठेतरी ना मी रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, म्हणजे माझं पण कुठेतरी ह्या चुकामध्ये काहीतरी 0.1% सहभाग आहे. त्यामुळे मला ह्या गोष्टी, म्हणजे ह्यांना हील करायचं काम मला भेटलेलं आहे, असं त्यांनी मनामध्ये विचार केला, ठीक आहे. आणि त्यांनी ह्या प्रेयरचा, होपोनोपोनो प्रेयरचं त्यांच्यावरती काम करणं सुरू केलं. प्रत्यक्षात न भेटता त्यांनी फक्त त्या पेशंटच्या फाईल मागवल्या. प्रत्येक फाईलला समोर ठेवून त्या फोटो असायचा, त्याच्यामध्ये त्यांचं सगळं डिटेल लिहिलेलं असायचं, जे त्यांचं मानसिक आहे आणि त्यांनी केलेल्या कामाचं वगैरे. तर ते ना एकदम मनापासून पहिलं तर रिस्पॉन्सिबिलिटी घेतली त्यांनी की ठीक आहे, माझं काहीतरी सहभाग आहे यांच्या या चुकीच्या वागण्यामुळे, म्हणून मलाच इकडे येऊन यांना नीट करायला लागतंय, ठीक आहे. आणि त्यांनी हे प्रेयर करायला सुरू केलं. हळूहळू साधारण महिन्याभरातच दिसायला लागलं की सगळं शांत व्हायला लागलंय, गोष्टी व्यवस्थित व्हायला लागल्यात. 6 महिन्यात जवळजवळ असं दिसायला लागलं की
लोक ठीक व्हायला लागली, ठीक आहे, आणि गोष्टी खूप जास्त बेटर, म्हणजे त्यांच्या मानसिकता जी होती ना ती बदलली, ते शांत व्हायला लागले, त्यांच्या आतलं जे काय निगेटिव्हिटी होती त्याचं हिलिंग व्हायला लागलं. असं सगळं का घडलं? बिकॉज ते ना होपोनोपोनो प्रेयर करत होते. ओके, आणि त्यांनी हे सिद्ध करून दाखवलंय. बिकॉज त्यांचं असं म्हणणं होतं की माणूस ना 3 प्रकार असतात माणसामध्ये, म्हणजे एक आपण म्हणतो ना असं चैतन्य मन असतं, एक अवचेतन मन असतं आणि एक फिजिकल बॉडी असते, ठीक आहे. ह्या 3 प्रकार असतात आपल्यामध्ये. तर ते म्हणतात की ही जी एनर्जी आहे, ही जे व्हायब्रेशन आहे ह्या प्रेयरचं, इतकं डीप आहे, इतकं जास्त म्हणजे हे आहे जे तुम्हाला खोलवर हील करू शकतं, तुमच्या अवचेतन मनला पण, तुमच्या कॉन्शियस माइंडला पण, अनकॉन्शियस माइंडला पण, आणि तुमच्या ह्या बॉडीला पण, ठीक आहे. तर त्यांनी हे सिद्ध करून दाखवलंय. ते प्रयोग तर पहिलं पण करत होते, पण एवढा जगप्रसिद्ध प्रयोग किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना इतका जास्त फरक पडणं हे पहिल्यांदा झालं होतं. तर त्यांनी ह्या गोष्टीचा मग प्रचार केला, त्यांनी प्रॉपर ह्याला हे केलं. तर काय आहे एक्झॅक्टली ही प्रेयर, काय खूप अवघड आहे का, आणि आपण कसं कसं यूज करू शकतो, आता ते आपण बघायचा प्रयत्न करणार आहोत. ही काही खूप जास्त अवघड नाहीये. ह्याच्यामध्ये फक्त 4 सेंटेन्स म्हणायचे: थँक्यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, ठीक आहे. याला तुम्ही उलटं पालटं पुढे मागे कसंही बोलू शकता, काहीही हरकत नाहीये. फक्त हे तुम्हाला काय करायचं, असं एकदम मनापासून बोलायचं. पहिला तर ना स्वतःपासून सुरू करा. स्वतःची एनर्जी जोपर्यंत साफ नसेल, जोपर्यंत तुम्ही स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. हे बघा, आता जसं की तुम्हाला गुडघा दुखतोय, ठीक आहे, कुठेतरी ह्याचं कारण तुम्ही स्वतः आहात, तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. किंवा माझ्या छातीत दुखतंय तर मी कुठेतरी रिस्पॉन्सिबल आहे, मी काहीतरी चुकीचं खाल्लं किंवा मी काहीतरी चुकीचं केलं म्हणून या गोष्टी होत आहेत. मला त्रास नाही होते, हे माझ्या शरीराला होत आहे आणि मी स्वतःसाठी करतोय, ठीक आहे. मी ना तुझ्यावरती खूप जास्त प्रेम करतो, मला माफ कर, मी हवं तेवढं लक्ष नाही देऊ शकलो, है ना, आणि थँक्यू, तू पहिल्यापासून एवढ्या वर्षापासून तू माझ्या बरोबर आहे. हे असं म्हणून तुम्ही ना तुमच्या हार्टला, तुमच्या जे काही दुखतंय, म्हणजे डोकं पण दुखत असेल तरी रेकीचाच हा थोडासा प्रकार आपण असं म्हणू शकतो, ठीक आहे. बिकॉज रेकीमध्ये पण आपण एनर्जी हिलिंग करतो, डिस्टन्स हिलिंग करतो, एक्झॅक्टली त्याचप्रमाणे ह्या गोष्टींनी पण होतं. फक्त तुमचं इंटेन्शन साफ असायला पाहिजे. भले ते नवरा बायकोचे भांडणं असू द्या किंवा मग तुमच्या सासू बरोबरचं नातं असू द्या, है ना, आणि आपापसामधले भाऊ मधले, बहिणीमधले प्रॉब्लेम्स असतील, तुम्ही रिलेशनशिप हिलिंगसाठी इट्स वर्क मॅजिकली. म्हणजे मी बघितल्या लोकांना नेहमी पास्ट लाईफ रिग्रेशन केल्यानंतर पण हे आम्ही सांगतो, जर तसं काही असेल ना प्रॉब्लेम, तर हिलिंगसाठी दिस इज बेस्ट वे, ठीक आहे. की पहिलं आपण एक्सेप्ट करतो, चूक माझी असू द्या नसू द्या ना, पण ते जे घाण जे आहे, जी नेगेटिव्हिटी आपल्यामध्ये आहे, तिला रिलीज करणं अति महत्वाचं आहे, बरोबर. तर मग त्यामुळे आपण पहिलं एक्सेप्ट करतो, पहिलं आपणच सॉरी बोलून टाकतो, बाबा तू मला माफ कर. ते जे नेगेटिव्हिटी आहे ना आपल्या दोघांमध्ये जे जुळलेली, त्याला कापून टाक, त्याला संपून टाक, कुठेतरी अशा टाईपचं आपण म्हणू शकतो ह्याला. आणि इट वर्क मॅजिकली. त्याशिवाय आपण कशासाठी करू शकतो, बघा लोक ना मॅनिफेस्ट करतात, ठीक आहे, आणि त्यांना असं वाटतं की यार ह्या गोष्टी काम का नाही करत आहे, म्हणजे मी ना 1,000 रुपये, मी 10,000 रुपये किंवा 50,000 रुपये, जे काय मी मॅनिफेस्ट केलं पण ना ते होत नाही आहे, ठीक आहे. त्या गोष्टी येत का नाही आहे, कुठलं हर्डल आहे, कुठला प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये, ते माझ्यापर्यंत पोचत नाही, मला नाही माहिती ना. मी कधीतरी पैशाला काहीतरी वाईट बोलले असेल, पैशाला वाईट वाटलं असेल मे बी त्याच्यामुळे, कारण आपण बोलून जातो यार पैसेच नाही आहेत यार, किती इरिटेट होतं ना, म्हणजे का नाहीये पैसा माझ्याकडे, म्हणजे तुम्ही ना निगेटिव्ह एनर्जीनी त्याला एनर्जाइज करतात, ठीक आहे. सो ह्या वेळेला तुम्हाला काय करायचंय, जेव्हा पण तुम्ही अफर्मेशन करताल किंवा पैशाचं रिलेटेड किंवा एखाद्या कामा रिलेटेड पण, की मला प्रमोशन भेटत नाहीये, मला प्रमोशन पाहिजे, तर तुम्ही जस्ट डोळे झाका, त्या प्रमोशनला व्हिज्युअलाइज करा, त्या पैशाला व्हिज्युअलाइज करा, ते 50,000 किंवा 5 लाख ते माझ्यापर्यंत का पोहोचत नाहीये, ठीक आहे. मे बी मी कधीतरी चुकीचं बोललो असेल, हे एक्सेप्ट करा, जाणून बुजून नाही, पण अंजानेमध्ये काहीतरी निघालं असेल वाईट माझ्या तोंडातून, तर किंवा कोणाचं प्रमोशन बघून मी जळलो असेल, ठीक आहे, की अरे ह्याला कसं काय भेटलं, मला नाही भेटलं, हे पण तुम्ही चुकीचे इमोशन्स देत आहेत ना त्या गोष्टीला, तर ती गोष्ट तुमच्याकडे का येणार, कळतंय का तुम्हाला. त्यामुळे
त्या गोष्टीला हील करणं अति महत्वाचं आहे, कारण ब्लॉक तुम्ही क्रिएट करून ठेवलाय तिकडे. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचंय, त्या गोष्टीला व्हिज्युअलाइज करायचंय. तुमचे जे 5 लाख रुपये त्याला व्हिज्युअलाइज करा आणि डोळे झाकून तुम्हाला बोलायचंय की जे 4 सेंटेन्स आहेत ते, ठीक आहे, तुझी मला खूप जास्त गरज आहे. मे बी मी कधी पण तुला चुकीचं बोललो असेल, आय एम सॉरी, आय लव्ह यू, थँक्यू, प्लीज फॉरगिव्ह मी, है ना, कधी काय चुकलं असेल माझ्याकडनं तर माफ कर, अशा टाईपचं. ठीक आहे, हे सेंटेन्स बोलायचं आहे तुम्हाला. तुमचं नातं असेल तरी पण मी लोकांना सांगत असते बघा, एव्हरी डे ना तुम्ही 2-3 मिनिटं करा. जर जमलं मोजायला किंवा असं असतं ना आपल्याकडे हे काउंट करायचं मशीन, है ना, ह्याच्यावरती हवं असेल ना तुम्ही 108 वेळा करा एव्हरी डे. असं केलं ना तुम्ही तर मग एक राहील, म्हणजे ना ते खूप मनापासून येण्यासाठी ना थोडा वेळ लागतो. ठीक आहे, एक तर 3 मिनिटं कंटिन्यू करा किंवा मग तुम्ही 108 वेळा रोज करू शकता. ह्याने खूप जास्त फरक पडेल, तुम्ही बघा करून, आणि तुमचं नाते चांगले होतील. तुमचं जे काही आहे ना रिलेशनशिपमधले जे हर्डल्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, त्या गोष्टी पण व्यवस्थित होतील. ठीक आहे, तर हे करून बघा तुम्ही आणि बघा किती मॅजिकल आहे. जर असे त्या वॉर्डमधली पेशंट बरे होऊ शकतात तर आपला तर एवढा मोठा इश्यू पण नाहीये ना. छोटे मोठ्या गोष्टी आहेत, का नाही बरोबर होणार, आणि हा विश्वास ठेवा की होणारच आहे. ठीक आहे, ही गोष्ट मला भेटणारच आहे, अशा टाईपचा विश्वास ठेवून तुम्ही केलं ना तर तुम्ही काहीही मॅनिफेस्ट करू शकता. ठीक आहे, ते जे नेगेटिव्हिटी जोडली गेली आहे ना, जो हर्डल क्रिएट करते, तुमच्यातलाच इमोशन्स जो होल्ड करून ठेवतोय त्या गोष्टीला, ते सगळं रिलीज केलं जाईल आणि 100% तुमचं मॅनिफेस्टेशन होईल. तुमचं रिलेशनशिप बेटर होईल विथ युअर हजबंड, विथ युअर जे काही असेल. मुलांबरोबर पण रिलेशनशिप खराब होतात पॅरेंट्सचे, तर त्यांना मी म्हणत असते की वॉटर मॅनिफेस्टेशन करा, वॉटरला चार्ज करून पीत जावा, है ना, ते पाणी आत जाणार तर त्यांनी पण फरक पडेल. किंवा मग स्वतःला व्हिज्युअलाइज करून स्वतःच्या हेल्थबद्दल, केस गळत आहेत किंवा काही प्रॉब्लेम होतोय, स्किन रिलेटेड प्रॉब्लेम होतोय, ते सगळं व्हिज्युअलाइज करा की मी खूप ब्युटिफुल आहे, मी खूप सुंदर आहे. मे बी मी कुठेतरी चुकले असेल म्हणून ह्या गोष्टी घडतात माझ्याबरोबर, पण मी स्वतःला, आणि म्हणायचं आहे तुम्हाला ते 4 सेंटेन्स, मॅजिकल सेंटेन्स. ठीक आहे, तुम्ही हिंदीत बोला, इंग्लिशमध्ये बोला, मराठीत बोला, काही फरक पडत नाही. एक्सेप्टन्स करणं इम्पॉर्टंट आहे आणि कुठेतरी स्वतःचं हे घेणं, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी घेणं त्या गोष्टीचं अति महत्वाचं आहे. हे केलं ना तर तुम्हाला फरक 100% जाणवेल. जवळजवळ ना 21 दिवस तरी कंटिन्यू करा, तुम्हाला फरक थोडा थोडा जाणवायला लागेल. पण 40 दिवस केलं ना तुम्ही 108 वेळा तर भयंकर चांगले रिझल्ट दिसतात. ओके, हे करून बघा तुम्ही आणि मला सांगा कसा रिझल्ट होता, कसं जाणवलं तुम्हाला. ओके, नमस्कार.